जर भावनो फायनली कोकणामध्ये आलेलो आहे. बघू शकता साईडचा संपूर्ण वातावरण आणि ही आपली गाडी. तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत. सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आता एक छोटीशी राईड करायचा प्लॅन झालेला आहे. इथून श्रीवर्धनला जायचा प्लॅन झालेला आहे आमचा. तर बघूया एक छोटीशी राईड करूया श्रीवर्धनला. ॲक्च्युली मी कधी गेलो नव्हतो. सो आता काही तिथे चेंजेस वगैरे झालेले आहेत श्रीवर्धन बीचला वगैरे ते सर्व. तर ते सर्व बघायला जायचं आहे आता. सर म्हटलं आता की जाऊन येऊ. तर चला फायनली आज मी पहिल्यांदा श्रीवर्धन बीचला जातो आहे. खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर. सो तुम्हाला पण दाखवतो. सो लेट्स गो. चला बाकी बघा. ही गावातली सकाळ आहे ना एक नंबर. बाकी तुम्हाला मी आता थोडे इथून काही मसल्याचे सीन वगैरे दाखवतो. डायरेक्ट मसल्यामध्ये कॅमेरा लावतो आणि मग तिथून मग थोडे थोडे शॉट्स घेत आपण पोचू श्रीवर्धनला. तर चला भेटू डायरेक्ट श्रीवर्धनला. बाय. फायनल मित्रांनो मसल्यामध्ये एंटर झालेलो आहे. मसला बघा बाई, एवढा पण काही घाई म्हणजे नाही उघडत. आरामात सगळी दुकान उघडत. बघून घ्या मसला. तिथे चक्की आहे. तिथे तो आपल्याला मागे एक भाऊ भेटलेला ज्यासोबत आपण एक रील बनवलेली. हा रिक्षा स्टँड आहे इथं. सर्व रायडर्स आता मधून येतात. हा काय ते भाजीवाला. बघून घ्या मसला अजून पण काय एवढा उघडलेला नाही भावांनो. जस्ट नॉर्मल उघडलेला आहे. आता उघडेल थोड्या वेळाने. थोड्या वेळाने. संतोष वडापाव. दिस इज द फेमस वडापाव ऑफ मस्ती. आता भावांनो चला आता आपल्याला जायचंय श्रीवर्धनला. श्रीवर्धनला जायला इकडून आहे ना हा पंकज. हा समोर ना. यस. नो हा दिघी रोड आहे. तिकडून नाही तर आपण डायरेक्ट सरळ जाऊ. सरळ श्रीवर्धन. सो लेट्स गो. आता बघा हा बस स्टँड आहे. इथं काय आपला लेणं देणं नाही पण एक नंबर आहे. भारी आहे. चला इकडून आहे बायपास. तिकडून रोड आहे. मस्त रोड आहे. हा मसल्याच्या आतून पण रोड आहे. मसल्याच्या बाहेरून पण रोड आहे. सो आपण मसल्याच्या आतून आलोय भावांनो. चला पण साईड मजा येते. गाईड काय पण बोला श्रीवर्धनची रोड बाहेर. टर्न जाम पद्धती तो बनवले. रोड एक नंबर आहे. श्रीवर्धनला जायला खतरनाक. पूर्ण एकदम सुसाट रोड आहे. फक्त टर्न आहेत ना टर्न जाम बेकार आहे. सर्व एकदम अपघाती टर्न आहेत. अपघाती सारखी जाय सारखी. फायनली पोहोचलेलो आहे श्रीवर्धन बीचच्या गेट जवळ. हा जो भावांनो रोड येतो ना डायरेक्ट इकडेच येतं रे. हा बघा समोर पहिल्यांदा बघितलाय समोरासमोर. त्या किती 7-8 वर्षांनंतर. आधी बघितलेला तेव्हा काय एवढा काही आठवत नव्हता. आता भाई आठवताय ना. आता मचू आतमध्ये जाऊ. मचू चला. हे बघा प्रवेश द्वार. कम ऑन. चला आपल्याकडून काय नाही काय. आणि हा श्रीवर्धन गाव आहे भावांनो. हा गाव आहे. पुढे बीच आहे. हा श्रीवर्धन गाव आहे. मस्त वाटत श्रीवर्धन मध्ये. भारी आहे. आपल्या ह्याच्यासारख्याच आहे. मसला तालुक्यासारख्याच आहे. आपण इकडे छोटी छोटी शॉप आहेत. बघा हिमालयन बघा. हा म्हणजे छोटी छोटी शॉप वगैरे आहेत. ते तुम्ही खरेदी वगैरे करू शकता. हे बघा भारी आहे. आता इकडून आगे सरळ. वा
चला चला संजय लॉन्ड्री. वा, भावांनी घरातच लॉन्ड्री खोलून ठेवला ना. हे कारवाले आहेत ना, विषय खोल करून ठेवतात यार. त्यांचा विषय जरा हार्ड आहे. श्रीवर्धन मध्ये पोलीस बंदोबस्त जास्त वाटतोय आज. चलो, हे बघा अपाची पोचलेलो आहे रे, वाटत रे मला रे. आलो वाटत या गेट मधून आतमध्ये. काय नाही तिथून पण नाही. मेन रोडला काय गडबडी यार. मंदिर आहे. अहो नाही, इथं मंदिर आहे वाटतं. मंदिर आहे. हा मंदिर आहे, मंदिर आहे, मंदिर आहे. हो ना इथं. कुठे कुठे इकडे मला वाटतं गार्डन आहे भावांनो. आणि ओ माय गॉड, वा 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 वा. श्रीवर्धन गाडी आत नाही जात. जाते काय गाडी आतमध्ये. जाते गाडी. चल ये बघूया. चला मित्रांनो, आतमध्ये गाडी जाते काय आपण बघूया. नाही गेली ते इथेच लावू, काही विषय नाही तसा. चला पुढे बघू. इकडे भाई, इकडे बाकी नाश्ता बिष्टाची फुल सोय आहे भावांनो. फुल मचवत आहे सगळे. आपली गाडी इथे लावू का मी भावांनो. भावांनो फायनली पोहोचलेलो आहे श्रीवर्धन बीचला. वा, हे बघा भावांनो, विषय खोल ना भाई. इथं आल्या आल्या डायरेक्ट भेटली कोलबी. तुम्हाला मी कोलबी दाखवतो. हे बघा कोलबी. भाई साहेब, आल्या आल्या डायरेक्ट कोलबीचं दर्शन. मस्त आहे र. कुणी बांधलं रे अशी. हे बघा, हे इथं भाई काय आपण CCTVच्या नियंत्रणाखाली कक्षेत आहात. ओके, असा विषय आहे काय. ठीक आहे ना भावांनो. भाईसाहेब कोणत्या यंत्रापासून बनवलेले आहे रे. तुला जाम काय वाकडा तिकडा केलेला आहे. बघा भावांनो, विषय एकदम खोल आहे कोलबीचा. हे बघा, यो वाचा. विषय खोल भाई कोलबीचा. आता भावांनो आपल्याला बघायचा आहे तो खेकडा. जो असा आहे ना, तो खेकडा बघायचा आहे आपल्याला. आणि तो एक पॉईंट आहे, तिथं आपण आता जाणार आहोत. हा, इकडे मी काही एवढा आलेलो नव्हतो, पण भारी वाटतं येऊन. आपण आता तिकडे पुढे जाऊया, किरवा बघायला जाऊया. चलो गाईस. बाकी भाईसाहेब, ह्या गाडीवर अरे एक राऊंड मारायचं 100 रुपये बोलतो. बघा, आपल्याला ती पाण्यातली बोटिंग करायची होती रे. तर ते तिकडे चल जाऊया. आधी तिकडे चल जाऊया. तर भावांनो, कोलबीचा विषय खोल करून टाकलेला आहे. कोलबी बघितलेली आहे. आता आपण जातोय तो खेकडा बघायला. चला खेकडा वगैरे बघून येऊया. मस्त आहे एकदम. बाकी हे बघा, पोरांची सहल आले वाटतं. हे बघा, हे खेळत आहेत. मस्त वाटतं आहे. विषय खोल आहे इकडचा. भेंडी खतरनाक सीन आहे. भारी भारी. भावांनो, आता मी तुम्हाला नाव दाखवतो. श्रीवर्धन नाव. या पॉईंटला एक फोटो काढू आपण. भारी आहे. भेंडी एक नंबर बनवलेला आहे इकडं. हां, भारी बनवले. हे बघा भावांनो. टाणा नाणा टाणा नाणा. आणि ही भावांनो बदमाची झाडं आहेत. ती बघा, ही झाडं आहेत ना, बदमाची झाडं लावली इकडं. हा बघा, श्रीवर्धन. तर चला भावांनो, थोडा फोटो बिटो काढू आणि मग भेटू थोड्या वेळात. तर फायनली भावांनो, इथं फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तर आता आपण जातो खेकड्याच्या शोधात. सो इकडे आहे असं बोलतात खेकडा. हे आबो इथं मध्ये आहे वाटतं. काय भाई साहेब, बीच बघा एक नंबर. आणि बीच ते ही भावना तुम्हाला छोटी राईड वगैरे पाहिजे असेल ना, ह्याच्या गाड्यांच्या वगैरे राईड्स, तर ते तुम्हाला फक्त 100 रुपये असं तो मला बोलला भाई, की 100 रुपये घेतात. आता माहीत नाही ॲक्च्युली काय आहे ते आपण बघू. हे बघा, आता मला वाटतं आलो आहे आपण
खेकड्याजवळ. हा मला वाटतं दुसऱ्या साईडचा एंट्रन्स आहे, तिकडे आलो वाटतं आपण. काही आता हा पाणी बघून असं वाटतं पाण्यात जावा. हे बघा लोक आंघोळ वगैरे करून येत आहेत, मस्त मजा येते. आणि या साईडला भावनं हे बघा बदमाची झाडं आहेत, नारली बेल्लीची खूप झाडं आहेत तिकडे. बाकी नजारा एक नंबर आहे वन साईड. हे बघा बसण्यासाठी बघा बाई एकदम स्टायलिश. हे बघा जर तुम्हाला असं डायरेक्ट बसायचं नसेल तर तुम्ही असं घसरत येऊन पण बसू शकता. म्हणजे दोन्ही साईडनी तुमच्यासाठी सुविधा फुल आहेत भावांनो. कसंही बसा, मस्त आरामदायक. सिस्टम हँग आहे इकडचा पूर्ण. हे बघा ह्या लाईनला पूर्ण तसेच आहेत बाकडे, आणि या लाईनला वन साईड एकदम प्रोफेशनल आहेत. बघा या साईडचा मला वाटतं दुसरा एंट्रन्स आहे इकडे, त्यामुळे या साईडला इकडे बघा गर्दी आहे. सो इकडून पण असेल असं. काका बघा पूर्ण साफसफाई ठेवत आहेत, मस्त आहे. आणि साफसफाई आहे भावना. हे बघा कचरा कुठंच नाही. वैयक्तिक लेवलला साफसफाई आहे, मस्त आहे. आणि भावनो हे बघा समुद्राच्या लाटा बिटा एकदम भरपूर येत आहेत. गेला त्याचा विषय खोल आहे. हे बघा पोरं बिरं तिकडे आतमध्ये आंघोळ करतायत. सो आपण नंतर असा तो केरवा बघितल्यानंतर, तो बघितल्याशिवाय बाई माझ्या मनाला काही शांती येणार नाही. आणि तो मी तुम्हाला दाखवूनच राहील बाई. आलो हे आबा आलो भावनो आलेला आहे भावनो. फायनली केरवा आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. वा काका सर्व साफसफाई करतात, काकांना इज्जत द्या. हा बघा इथे आहे काय हिरा कुठला योगा किरवा कसला आहे, पण मस्त बनवलेला आहे बीच साईडला. असं म्हणजे हा खेकडा, ती कोलंबी, असा बीच सुंदर असा भारी. बाकी ते बघा घोडे बिडे घेऊन आलेत. घोडसवारी कितीला असेल? 100 रुपयेच. तर आपण घोडसवारी करायला थोडी आलो, आपण तर खेकडा आणि कोलंबी बघायला आलो. हा बघा भावांनो, या भाईचा तो विषयच खोल आहे. की भाई कसं एवढं बिल्डिंग करून कसं जॉईन केलं असेल? कोण होता, कोण तो आर्टिस्ट? वैयक्तिक लेवलला इज्जत द्या भावांनो त्याला. भाईने एवढा चांगला वा खतरनाक बनवला नाही. बघा कॅमेऱ्यात पण बसणार नाही, एवढा मोठा आहे हा. आता थोडा खेकड्याजवळ थोडा फोटो बिटो काढू आणि मग थोडी समुद्राची शेअर करू आणि मग जाऊ. अजून काय तसं आहे ना इकडे, थोडं तिकडून फिरून येऊ आणि मग जाऊ. सो चला थोडे फोटो वगैरे काढूया. तर गाईस तुम्हाला जर सुकट वगैरे पाहिजे ना, तर आजीकडे सुकट वगैरे आहे. आजी कसं आहे वाटा सांग मला? 100ची बघा. आजी नाव काय तुझं सांग? खतीजा. हा खतीजा. आता बघ किती नेले पुण्यावाल्या. हां आजीकडून खूप सारे सुकट वगैरे घेत आहेत इथून. आजी इथंच बसले बेस साईडला. हे बघा काय आजी ही आंबारकी आहे ना? हो ही आंबटची 100. ही 100ची बघा. गटली बघा पिशवी बघा 100ची. हो ना तुम्ही कुठे पण जा तुम्हाला सुकट सगळीकडे भेटेल. बघा बोंबील. हे बघा ही 100च्या. तर भावांनो इथं जर आलात तर आजीला भेटा आणि सुकट घेऊन जावा. हे बघा आजीने मस्त बोंबीलचे मस्त पिशव्या भरून ठेवला नाहीत. तर भावांनो हां कुठं आहे तुमची बोट? हां ठीक आहे. ही या बसलाय तू? इकडची ही मधली. चला भावांनो काका बोलतायत त्यांच्या बोटीची थोडी माहिती द्या. चला तर गाईस आता तुम्हाला थोडा समुद्र साईडचा थोडा व्ह्यू दाखवतो. आणि हा बघा
तिकडून त्या साईडला हरिहरेश्वर आहे. अरे भाईसाहेब घोडे बघा बाबांनो, घोडे बघा वैयक्तिक लेवलला. प्रेम द्या घोड्यांना, इज्जत द्या. हो का, बाकी उंट पण आहे. तो उंटावर बसायचा काय भाईसाहेब. सायकल बघ एकदम डेंजरस. चिकन लेग पीस बघा भावाचे उंट. उंट तुमचे आहेत, तुमचे आहेत, तुमचे आहेत काय उंट? दादाचे उंट आहेत. इथं आलात तर दादाला भेटा आणि उंटावर बसा भाई, मजा घ्या. हे पकड पकड पंकज, उंटाला हात लावते भाई. पहिल्यांदा हात लावला उंटाला, कधी हात नव्हता लावला भाई. शपथ हात लावू काय? चला भावांनो, कसं आहे घोड्यावर बसायचे किती घेतोस? लहान मुला 100, मोठा 200. लहान मुलांचे 100, मोठ्यांचे 200. मोठ्यांमध्ये काय आहे एवढा? राईड आहे तिथं. हां राईड आहे. ओके चला बाई स्वतः घेऊन जाणार. हां स्वतः घेऊन जाणार, स्वतः आणणार तो बरोबर. असं आहे भावांनो. बघा घोडा तुम्हाला स्वतः घेऊन जाईल आणि स्वतः आणून सोडेल. बाकी जर आलात तर इथे या, मस्त उंटाची सवारी करा, घोड्याची सवारी करा, मस्त मजा करा. बाकी आता आपण थोडं बीच साईडला थोडं फिरूया, बघूया थोडं कसं काय आहे ते. आता बाकी ते बघा ती बोट वगैरे खतरनाक वाटते बाबा. बघा बघा बघ शिवा, कमान शिवा, इकडं जा इकडं. शिवा तिकडं नाही, तिकडं पाणी आहे. तर भावांनो आता आपण जातोय बोटीमध्ये. काय माहिती दादा काय काय करवत आहे. चार्जेस काय आहे आतमध्ये वगैरे जायचा? 200 रुपये. किती लांब जाते एवढी? 1 किलोमीटर राऊंड. 1 किलोमीटर. असं फक्त इकडे जाऊन असं यायचं आहे. काय तर दादाचं नाव काय तुमचं? नरेंद्र वाघे. नरेंद्र वाघे. कुठले तुम्ही? इथलेच आहात? आपल्या इथले जीवनातले इथलेच आहेत दादा, इथलेच आहेत. आलात तर या दादांना भेटा, बोट सवारी करा. 1 किलोमीटरपर्यंत दादा तुम्हाला फिरून आणतील. डॉल्फिन दिसले तर थोडा याडे वाढेल. हां डॉल्फिन असं सकाळ डॉल्फिन होते. डॉल्फिन. हो. डॉल्फिन दिसल्यावरती काय डॉल्फिन चार्जेस जास्त आहेत. चार्जेस जास्त आहेत. डॉल्फिन दिसला की म्हणजे माशावरती पण गेम आहे. हां हां डॉल्फिन आहे ना. भावांनो राईड मोठी लागते थोडी. हां डॉल्फिन राईडमध्ये तसं डॉल्फिन गेलं काय 5-10 मिनिटं थांबायला लागतं मग. अच्छा, डॉल्फिन दिसला की 5-10 मिनिटे थांबायला लागतं. अच्छा, तर भावांनो जर आता तुम्हाला जर दादानी जर राईडला नेलं तर डॉल्फिन दिसला तर तुम्हाला चार्जेस जास्त आहे आणि 5-10 मिनटं थांबावं लागतं. आता दादा काय जाऊ आतमध्ये. चला भावांनो थोडं बोटीमध्ये बसून बघूया. हे पंकज येतोस? बस बाबा मी पहिल्यांदा बसताय. हां गावात येतं ना, पापरेच येतं ना. हां गायरोन आहे पाबऱ्याच्या वरचा. भाई खतरनाक आहे बोट. एवढा भावांनो. आणि तुम्हाला बोटीमध्ये बसल्यानंतर हे जॅकेट वगैरे घालायला देतील, कारण सुरक्षा मेन पाहिजे भावांनो. सुरक्षा नेक्स्ट लेवलला पाहिजे. बघा एवढं. आणि दादाच्या बोटीमध्ये आलो आहे, पहिल्यांदा बसलो आहे. भारी वाटतं. लाटा बघा, लाटा बघा. हा बाई काय करताय तिथं? तुला माझं जाशील तिकडं 1 किलोमीटर लांब जाशील तिकडं. बोट पण नाही ना तिकडं वाचवायला. तर भावांनो आता दादाच्या बोटीमध्ये आलो आहे. मस्त भारी वाटतं आहे बोटीमध्ये बसून. शिवजनला भाई सगळे आपलीच माणसं आहेत, पण आपली लोकच येत नाही. 1 नंबर आहे बघा, सर्व एन्जॉय करतायत. आता दादा बोलतोय की आई शपथ लाटा जाम खतरनाक आहेत भाई. दादा बोलतोय की जर तुम्हाला जायचं असेल तर 1 किलोमीटर तुम्हाला फिरून घेऊन येऊ शकतो. जर डॉल्फिन वगैरे माझा दिसला तर त्याचे चार्जेस वेगळे लागतात. एकविरा वॉटर स्पोर्ट. ओके, दादाला भेट द्या. दादा तुम्हाला नक्की फिरवेल मस्त. हे बघा. तर फायनली मित्रांनो चला, तुम्हाला मी सांगितलं बोटीत बसायचं असेल तर तिथं बसू शकता. खूप साऱ्या बोट्स आहेत. दादाच्या बोटमध्ये बसा, एन्जॉय करा. आणि त्या दादांनी तुम्हाला सांगितलं उंटा भिंटावर बसा भाई, विषय खोल करून टाका. बाकी हे बघा सर्वजण एन्जॉय करतायत भाई. पहिल्यांदा आला मी इथं बीचला, पण भारी वाटला. 1 नंबर मजा येते. बघा चालवते बघा भाई साप.
बाबो खतरनाक विषय आहे बाबा, धोक्याचा विषय आहे. भाई साहेब हा पाणी बघून आहे ना भावनो मला आहे ना पवायचं मन करत आहे, पण पावता तिकडं गेलो तर 1 किलोमीटरच्या पुढे बोट जात नाही भाई, तो विषय मेन आहे. तो विषय जास्त गंभीर नको आपल्याला. चला आपण फक्त इथला आनंद घेऊया. आपल्याला फक्त बघायचा होता बीच, तो आपण बघितलेला आहे मस्त. आता मचवतोय मस्तपैकी बीचला, हे बघा. आणि भावांनो इकडचा जो चेंजेस झालेला आहे ना वैयक्तिक लेवलला एक नंबर आहे भावांनो, कडक. आणि भाई बघा फोटो शूट करतोय. फोटोचे चार्जेस असतात ते तुम्हाला भाऊ सांगेल. आणि बाकी आता जाम भारी वाटला इकडे येऊन र. आणि खरं तर मला यायचं होतं, प्लॅन दुसरीकडे झाला, पण बोललो कधी श्रीवर्धन बीच बघितला नव्हता. खूप साऱ्या व्हिडिओ बघितल्या श्रीवर्धन बीचच्या, त्या खेकड्याच्या, त्या कोलबीच्या. तर बोललो आज वैयक्तिक लेवलला जाऊनच येऊया ना, बघूया काय विषय आहे तो. तर ठीक आहे, भारी वाटला, एक नंबर वाटला. आणि जाम मजा आली भाई इकडं, भारी व्ह्यू आहे एक नंबर. अजून काय कोणती राईड वगैरे घेतली नाही, नो रिस्क काहीच. तो घोडेवाला बोलतो आहे की इथून घोड्यातला आपोआप नेल. भारी एक नंबर. तुम्हाला घोडा नाही आला चालवता चालेल, घोडाच घेऊन जाईल तुम्हाला आणि घोडाच घेऊन येईल. घोड्याला सर्व शिकवलेलं आहे. बघा समुद्र बघा, ती बघा ती तिकडे बोट गेले 1 किलोमीटरच्या तिकडे. 1 किलोमीटरपर्यंत बोटी जातात, त्याच्या पुढे नाही जात, कारण हा पूर्ण समुद्र आहे आणि जास्त पुढे जाणं धोक्याचं आहे. सो त्याची पण काळजी घ्या. आणि हे बघा वा मजा घेत आहे सगळे, एन्जॉय. चला भारी वाटला इकडे येऊन, एक नंबर. तो बघ बीच एकदम पुढे आहे, तिकडे बीच खूप मोठा आहे, पण आपल्याला तेवढा नाही फिरायचा आहे. आपण हा थोडक्यात बघितला, भारी वाटला. चला आता तुम्हाला मी सुकटवाली पण दाखवली, घोडेवाला पण दाखवला, ऊंटवाला पण दाखवला, बोटवाला पण दाखवला. और क्या मांगता है गाइस. चलो अगर आप आए तो मज़े लो और इन्जॉय करो. ताकि बहुत मज़ा आया आज. बघा आणि काका बोलला की तिकडे त्या साईडला आहे ना पूर्ण मच्छीचा हे असतो तिकडे, कोलीवाडा तिकडे. बघा घोडा बघा, घोडे एकदम छोटे आहेत हा भावांनो, पण घोडे पालतायत भारी. मजा तर आहे. तुम्हाला जो आनंद पाहिजे तो आनंद भेटेल, असं काही हे नाही एवढं. बघा तुम्हाला जी राईड पाहिजे ती राईड भेटेल. या एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला श्रीवर्धन बीच कसा वाटला आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला. तर चला आता मी निघतो इथून, कारण दुसरं पण काम आहे. सो लेट्स गो. चला थोडक्यात बघितला, भारी वाटला. इथून आहे ना, इथून का पुढून आहे, पुढून चल तिकडून. राहून फायनली जाम भारी वाटतं आहे भाई. आपल्या इकडेच भावनं ही जागा आहेत, बाहेरचे लोक येऊन इकडं फिरून वगैरे जातात, तिकडं स्टे वगैरे सर्व करून जातात सर्व हे बघून. पण आपली पोरं वगैरे काही इकडे येत नाही, एवढी फिरत नाही. चला बाकी आता आजचा ब्लॉग इथे संपवितो. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी आता आम्ही जातो आहे घरी. मस्त वाटला, एक छोटीशी राईड केली. बोललो की आता आलो आहे तर कधी श्रीवर्धन बीचला कधी गेलो नव्हतो. जेव्हापासून हे सर्व जे आता अपडेट्स वगैरे झालेत, हे काय असे बांधलेत आता नवीन, तर हे झाल्यापासून कधी आलो नव्हतो. काका बघा या काका बघा वन साईड चालवत आहे खतरनाक. तर हे बघा इकडे सहल वगैरे आले वाटतं या पोरांची. चला भाऊ एकदा कोलबी बघा, हे बघा कोलबीचा स्ट्रक्चर बघा, खतरनाक लेवलचा आहे रे बाई. यो बघा ही आहे ते कोलबी.
सो लेट्स गो. चला फायनली भावांनो एक शॉर्टमध्ये असं बघितलं श्रीवर्धन बीच. खरंच खूप भारी वाटलं आणि खूप साऱ्या चेंजेस वगैरे झालेल्या आहेत. तर भारी वाटलं एक नंबर बघून. हे बघा तुम्ही बाहेर आलात ना तुम्हाला हे गोलेवाले वगैरे बघा ताईकडे या, सर्व मॅगी वेगी सर्व भेटून जाईल तुम्हाला. नाश्ता बिष्टा जो पाहिजे तो तुम्हाला इथे सर्व भेटून जाईल. सो लेट्स गो. हे बघा आता जातो आहे आपण घरी. चला भेटू आपण अशाच आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.